नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावण बाल योजना आणि इतर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही माहिती खूपच उपयोगाची आहे. अनेक दिवसांपासून लाभार्थी हप्त्याची वाट पाहत होते आणि आता त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळालेला आहे. राज्य सरकारच्या अधिकृत संजय गांधी निराधार अनुदान योजना पोर्टलवर एक महत्त्वाचा संदेश जाहीर करण्यात आलेला आहे, जो प्रत्येक लाभार्थ्याने लक्षपूर्वक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून एक निश्चित कालावधी जाहीर करण्यात आलेला आहे. दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 7 वाजल्यापासून ते 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टलवर लाभ वितरण आणि पैसे ट्रान्स्फर करण्याचे काम चालू राहणार आहे. या कालावधीमध्ये पोर्टल तांत्रिक कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असणार आहे. म्हणजेच या वेळेत पोर्टलवर कोणतेही लॉग इन किंवा अपडेट पाहता येणार नाही, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. 24 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टलवर प्रक्रिया सुरू असणार आहे. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसची सुट्टी असली तरी डीबीटी प्रणालीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, कारण डीबीटी प्रणाली सुट्टीच्या दिवशीसुद्धा सुरळीतपणे कार्यरत असते. त्यामुळे लाभार्थ्यांनी सुट्टीमुळे गोंधळून जाण्याची कोणतीही गरज नाही. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 डिसेंबर, 26 डिसेंबर आणि 27 डिसेंबर या 3 दिवसांच्या कालावधीत संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग पेन्शन, विधवा पेन्शन, श्रावण बाल योजना तसेच इतर संबंधित योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे. काही लाभार्थ्यांना पैसे लवकर येऊ शकतात, तर काहींना थोडा विलंब होऊ शकतो. मात्र घाबरण्याचे कारण नाही. ही माहिती राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे, त्यामुळे ती पूर्णपणे अधिकृत आणि विश्वासार्ह आहे. अनेक वेळा अफवा पसरवल्या जातात, परंतु मित्रांनो, तुम्ही फक्त अधिकृत अपडेटवरच विश्वास ठेवा. जर तुमचे खाते आधारशी लिंक असेल, बँक खाते सक्रिय असेल आणि कोणतीही तांत्रिक अडचण नसेल, तर तुम्हाला या कालावधीत हप्ता नक्कीच मिळणार आहे. ही माहिती विशेषतः त्या सर्व लाभार्थ्यांसाठी आहे जे अनेक दिवसांपासून हप्त्याची वाट पाहत आहेत, आर्थिक अडचणीत आहेत आणि सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने शांतपणे थोडा वेळ वाट पाहावी आणि वारंवार बँकेत किंवा सीएससी सेंटरमध्ये जाऊन गर्दी करू नये. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना आणि श्रावण बाल योजना या फक्त योजना नाहीत, तर अनेक गरजू कुटुंबांसाठी जगण्याचा आधार आहेत. या योजनांमुळे अनेक घरांमध्ये औषधोपचार, घर खर्च आणि दैनंदिन गरजा पूर्ण होतात. त्यामुळे सरकारकडून मिळणारा हा हप्ता प्रत्येक लाभार्थ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. काही वेळा तांत्रिक कारणांमुळे थोडा विलंब होतो, पण याचा अर्थ पैसे मिळणार नाहीत असा होत नाही. सरकारकडून अधिकृतपणे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि जाहीर केलेल्या कालावधीत पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. जर एखाद्या लाभार्थ्याचा खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झाले नसतील, तर घाई करण्याची गरज नाही. आधार लिंक, बँक खाते सक्रिय स्थितीत आहे का, खाते बंद तर नाही ना, याची एकदा खात्री करून घ्या. बहुतांश वेळा अशा छोट्या कारणांमुळे हप्ता थोडा उशिरा येतो. त्यामुळे संयम ठेवा आणि अधिकृत अपडेटवरच विश्वास ठेवा. कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या माहितीकडे लक्ष देऊ नका. ही माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग पेन्शन, विधवा पेन्शन आणि श्रावण बाल योजना लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचणे आपली जबाबदारी आहे. एक छोटा शेअर देखील कोणासाठी तरी मोठी मदत ठरू शकते. जर तुम्हाला अशाच विश्वासार्ह आणि अधिकृत सरकारी अपडेट्स वेळेवर हव्या असतील, तर PM सेवा महाराष्ट्र सोबत जोडलेले रहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा.